मैत्रिणींनो, ऐकूया नीला नातू यांनी लिहिलेल्या लक्ष्मी या कथासंग्रहाचा परिचय. आणि हा परिचय करून दिलाय स्वतः लेखिका नीला नातू यांनी. आज मी माझ्या 4 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित झालेल्या लक्ष्मी ह्या कथासंग्रहाचा परिचय करून देणार आहे. साधारण 5 वर्षापूर्वी मी कथालेखनाला सुरुवात केली, म्हणजे वयाच्या 55व्या वर्षी. या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान एका सद्गृहस्थांनी मला फटकारलं, "काय मॅडम, तुम्ही इतक्या उशिरा सुरुवात केलीत? इतकी वर्ष काय करत होतात?" मला लगेच काही उत्तर सुचलं नाही, पण मग मी स्वतःशी विचार केला. खरंच इतकी वर्ष आपण काय केलं? आतून खणखणीत उत्तर आलं, संसार नावाचं महाकाव्य लिहिलं. प्रत्येकजण ते लिहितो. बरं, ते लिहिताना सगळीच पात्र काही आपल्या मनासारखी वागत नाहीत, की सगळेच प्रसंग मनासारखे रंगतही नाहीत. तरीही ते लिहायचं काही आपण सोडत नाही. आणि ते बरंचसं लिहून झालं असं आपल्या मनाला वाटायला लागलं की आपल्याला आपले छंद जोपासायला सवड मिळते. तशीच ती मला मिळाली आणि मी लिहायला सुरुवात केली. खरं तर मी एक मध्यम वर्गातली मुलगी. माझं बालपण मुंबईत एका सुशिक्षित सुरक्षित वातावरणात गेलेलं. 1983 साली मी कुमारी नीला बाळकृष्ण वैद्यची सौ नीला विवेक नातू म्हणून जेव्हा कोकणात आले, तेव्हा मला पहिलं आश्चर्य वाटलं ते घरी येणाऱ्या माणसांची व्हरायटी पाहून. अक्षरशः अर्धी लंगोटी लावलेला, पानसुपारीची कळकट्ट चंची कमरेला खोचलेला साधा गावकरी, ते हाफकिनचे डीन डॉक्टर शिरोडकर, भारताचे एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर काका आणि राजकारणातले दिग्गज तर कितीतरी. घरातली सून म्हणून ह्या पाहुण्यांची सरबराई करणं हे माझं कर्तव्यच होतं. पण ते करताना मला ह्या माणसांचं निरीक्षण करायची सवय लागली. बाहेरचे कपडे मळके आहेत की ब्रँडेड आहेत हे महत्त्वाचं नसून आतला माणूस महत्त्वाचा आहे, हा धडा मी असाच कधीतरी शिकले. सुरुवातीला मला गावातल्या माणसांशी काय बोलायचं हा प्रश्न पडायचा, पण जसा जसा काळ गेला तसा तसा तो प्रश्न मला पडेनासा झाला आणि उलट मस्त गप्पा रंगायला लागल्या. हळूहळू मला माणूस कळायला लागला. हा कथासंग्रह वाचून काहींनी मला विचारलं, "तुला ह्या नायिका कुठे भेटल्या?" ह्याचं प्रामाणिक उत्तर द्यायचं झालं तर त्या आपल्या आसपासच असतात. त्यातली कोणीही सुपर वुमन नाही. तुमच्या आमच्या घरात किंवा आसपास असलेल्या अनेकींपैकी त्या आहेत. आपल्याला प्रथम सहानुभूती वाटायला हवी, नाहीतर आपण सहज म्हणतो, "ही अमकी अशीच आहे, तिला काही समजत नाही," किंवा "तमकी महाकंजूस आहे, ही बया भाणखोर आहे," वगैरे वगैरे. आपल्याला आलेल्या अनुभवावरून किंवा ऐकीव गोष्टींवरून आपण हे मत बनवतो, पण तसं वागण्यामागे नेमकं काय कारण असेल हे मात्र शोधत नाही. ह्या पात्रांबद्दल सहानुभूतीवरून जेव्हा सहअनुभूतीवर तुम्ही पोचता, तेव्हा ती पात्र तुमच्या समोर जिवंत होऊन येतात आणि तुम्हाला ती हळूहळू सापडायला लागतात, असा माझा तरी अनुभव आहे. फ्रॉम सिम्पथी टू एम्पथी हे ट्रान्झिशन मला तरी खूप महत्त्वाचं वाटतं. माझे सासरे स्वर्गीय डॉक्टर तात्यासाहेब नातू हे लोकप्रिय डॉक्टर होते व लोकप्रिय आमदार होते. त्यांचा जनसंपर्क आणि जनसंग्रह प्रचंड होता. त्यामुळेच माझा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या माणसांशी संपर्क आला. यात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपल्या सरळ रेघेसारख्या आयुष्यापेक्षा खूप वेगळं जीवन अनेकांच्या वाट्याला येतं. आपल्या पापपुण्याच्या कल्पना परत तपासून पाहाव्यात असेही काही वेळेला वाटलं. भरल्या पोटी नैतिकतेच्या गप्पा मारणारे खूप भेटतात, कारण ते सोपंही असतं. स्त्री किंवा पुरुष जगाच्या दृष्टीने अनैतिक वागतात, ते तसे का वागतात ह्याची मला खूप उत्सुकता वाटत असे. पुढे पतीच्या वैद्यकीय कारकिर्दीच्या काठाने माझाही प्रवास सुरू झाला. त्यातही असंख्य माणसं भेटली. स्वभावाचे अनेक नमुने अनुभवायला मिळाले. मुख्य म्हणजे खूप माणसांशी संवाद साधता आला. माणसाचा स्वभाव हा त्याच्या आनुवंशिक गुणांबरोबर स्वयंप्रेरणा, भोवतालची परिस्थिती, लहान वयात तिने किंवा त्याने घेतलेले अनुभव, पाहिलेली माणसं ह्या सगळ्याचा लसावी असतो असं मला वाटतं. ह्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की स्त्रिया मनाने भलत्याच कणखर असतात. जन्माला येतात त्याच प्रतिकूलता घेऊन येतात. मुलगी झाली म्हणून आनंदाने नाचलेले नातेवाईक मी आतापर्यंत फार क्वचित पाहिले. त्यामुळे जन्माला आलेल्या मुलीच्या पाचवीला
जीवतीसोबत एक संघर्ष देवता पण अदृश्यपणे हजर असतेच असं मला नेहमी वाटतं. तीच प्रत्येक स्त्रीला जगण्याचं बळ देते. फार लहान वयातच तुला झगडल्याशिवाय काही मिळणार नाही हे मुलीला कळतं. त्यात घरात भाऊराया असेल तर बघायलाच नको. आपण ह्या घरात पाहुणे आहोत हे अजूनही मुलींच्या मनावर ठसवायचं काम इमाने इतबारे केलं जातं. ह्या सर्व परिस्थितीत एक होतं. बरेचदा ही मुलगी जिद्दीने मुलापेक्षा सरस कामगिरी करते. आयुष्याची शर्यत गोष्टीच्या कासवाप्रमाणे जिंकतेच. मुळात तिच्यात सृजनदेवतेचा वास असतो, त्यामुळे ती लक्ष्मी असते. अशा अनेक स्त्रियांच्या ह्या कहाण्या आहेत. मध्यंतरी ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात केलेला एक प्रयोग वाचण्यात आला. सदर प्रयोग पक्ष्यांमधली बुद्धिमत्ता अभ्यासण्यासाठी होता. कावळा हा सर्वात हुशार पक्षी, म्हणून कावळ्याच्या एका जोडीवर हा प्रयोग केला गेला. एका अरुंद तोंडाच्या भांड्यात मांसाचा एक तुकडा ठेवण्यात आला. चोचीने तो काढणे अशक्य होते, म्हणून जवळच एक हुक असलेली तार व एक सरळ तार ठेवलेली होती. लवकरच कावळे हुक असलेल्या तारेने मांसाचा तुकडा काढायला शिकले. ह्यात मध्ये मध्ये नवरा बायकोंची भांडणं, त्यात नवऱ्याने बायकोवर दादागिरी करणं, चोचीचे तडाखे देणं हे चालूच होतं. एके दिवशी कावळा नवरोबा मांसाच्या तुकड्याबरोबर हुकवाली तार पण घेऊन उडाला. आता कावळीची पंचाईत झाली. तिने जरा इकडे तिकडे बघितलं, पण सरळ तारेशिवाय तिला काही मिळालं नाही. शेवटी ती बाईच. तिने सरळ तार पायात धरली. चोचीने वाकवून त्याचा हुक केला आणि मांसाचा तुकडा मिळवला. शास्त्रज्ञ चकित झाले. नंतर त्यांनी हुकाची तार लपवून नर कावळ्यावर हाच प्रयोग केला. त्याने जरा इकडे तिकडे शोधलं, पण हुक दिसत नाही म्हटल्यावर सरळ तार बळाचा वापर करून मांसाच्या तुकड्यात खुपसली आणि तुकडा बाहेर काढला. ही गोष्ट निसर्गातल्या नर आणि नारी प्रकृतीबद्दल खूप काही सांगून जाते. मनाच्या तळात असं खूप काही बरीच वर्ष साठून होतं. संसाराच्या रामरगाड्यातून थोडी मोकळीक मिळाल्यावर मात्र हे सगळं कागदावर उतरवायचं ठरवलं. सुरुवातीला रोज रात्री झोपायच्या आधी थोडं तरी लिखाण करायचंच असा निश्चय केला आणि तो पार पाडला. लिहिलेलं वाचायला माझे सर्जनपती डॉक्टर विवेक व सासूबाई डॉक्टर विजया याच होत्या. त्या दोघांनीही मला प्रोत्साहन दिलं. नंतर काही मित्रमैत्रिणींना वाचायला दिलं. त्यांचीही प्रतिक्रिया उत्साह वाढवणारी होती. अशातच एक दिवस माझी मामे बहीण, जी व्यवसायाने इंजिनियर आहे पण वर्तमानपत्रात स्तंभलेखन करते, सौ मोहिनी बोडक, हिला मी हे बाळ नेटवरनं पाठवलं. तिने त्यातली एक कथा प्रथितयश लेखिका सौ निलिमा बोरवणकर यांना वाचायला दिली. त्यांच्या प्रतिक्रिया मला तशाच्या तशा फोनवर रेकॉर्ड करून ऐकवल्या. तो दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. कथा लिहिताना काय अपेक्षित आहे हे त्यांनी इतक्या स्पष्टपणे सांगितलं होतं की जणू कोणीतरी काळोखातून जाणाऱ्या मला हातात दिवाच आणून दिला. मग मी कथेत बदल करून परत त्यांच्याकडे पाठवली. त्यावरचा त्यांचा अभिप्राय खूपच उत्साह वाढवणारा होता. आता मला जरा आत्मविश्वास आला. तशात सिंधुदुर्गातून अनेक वर्ष प्रसिद्ध होणाऱ्या किरात ह्या दिवाळी अंकासाठी कथा पाठवण्याचा योग आला. त्याला माझ्या विहीणबाई सौ अपर्णा भिडे कारण ठरल्या. किरातच्या समर्थ संपादिका सौ सीमा मराठे यांच्या प्रोत्साहनाने सलग 4 वर्ष कथा प्रसिद्ध झाल्या. त्यावर वाचकांचे अभिप्राय फोनवर आल्याने अजूनच उत्साह वाढला. गेल्या वर्षी वारणानगर येथून प्रसिद्ध होणारे निर्दोष भारत ह्या दिवाळी अंकात एक कथा प्रसिद्ध झाली. ज्येष्ठ लेखिका श्रीमती दीपा गोवारीकर व माझ्या सासूबाई आणि मावस सासूबाई सौ प्रमिला वैद्य यांची घट्ट मैत्री. मग मी श्रीमती दीपा गोवारीकर, ज्यांना मी हक्काने इंदू मावशी म्हणते, त्यांच्या गळ्यात हे बाळ घातलं. वयाची 84 पार केल्यावर आजारपणाचा सामना करत इंदू मावशींनी प्रत्येक कथा वाचून त्यावर स्वतंत्र सूचना केल्या होत्या. हे बघून मला आता हे हातावेगळं करायलाच हवं असं आतून वाटू लागलं. तुझे अनुभव मोलाचे आहेत, हात लिहिता ठेव, हा त्यांनी दिलेला आशीर्वादच मला सदैव प्रेरणा देईल. कथा तयार होत्या, त्या पुस्तक रूपाने वाचकांसमोर यायला हव्यात असं मला वाटू लागलं. पण हे जमायचं कसं? या क्षेत्रातला माझा अनुभव शून्य. सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर श्री प्रकाश देशपांडे आणि सौ रेखावहिनी आल्या. सौ रेखावहिनींशी गप्पा मारताना हळूच मी माझ्या कथांचं बाळ त्यांच्या हातात सरकवलं. खरं तर त्या ललित साहित्य वाचत नाहीत हे मला माहितीच नव्हतं, पण त्यांचा चांगुलपणा इतका की त्यांनी कथा वाचल्या आणि मला प्रोत्साहन दिलं. प्रकाशनाचा विषय काढला तेव्हा प्रकाश देशपांडे एका क्षणात म्हणाले, काढायचं पुस्तक? तू अरुण इंगवलेकडे दे तुझ्या कथा.
आम्ही बघतो काय ते. इंगवले यांनी सगळ्या कथा वाचून त्याचं समीक्षण केलं आणि हिरवा कंदील दाखवला. देशपांडे पती-पत्नी आणि इंगवले यांच्याच प्रयत्नांमुळे दिलीपराज प्रकाशनासारख्या मातब्बर प्रकाशनाने ह्या पुस्तकाची जबाबदारी घेतली. ह्या सर्वांची मी शतशः ऋणी आहे. आपणा सर्वांच्या हाती हा कथासंग्रह ठेवताना यातील जे कमी आहे ते निर्विवाद माझंच आहे. जे उत्तम आहे ते मात्र मला भेटलेल्या असंख्य स्त्रियांचं आणि समाजपुरुषाचं आहे. फिरूनी नवी जन्मेन मी असं म्हणत आयुष्याला सामोऱ्या गेलेल्या स्त्रियांचं जगणं मांडणाऱ्या या कथा. यातल्या नायिका कोणी सुपरवुमन वगैरे नाहीत. तुमच्या आमच्या घरात असतात तशाच साध्या सरळ अशा या स्त्रिया. पण यांच्या वाटेला आलेला जीवनप्रवास मात्र साधा सरळ नाही. कुणाच्या खांद्यावर ही पहिली कथा. या कथेतली सरला तरुण वयात आलेलं वैधव्य आणि पदरात मूल, शिक्षण जेमतेम अशा परिस्थितीत आयुष्य जगणं हे किती कठीण आहे. मुळात अशी स्त्री ही सगळ्यांनाच ओझं वाटायला लागते. विधवा स्त्रीकडे बघण्याचा प्रत्यक्ष आईवडिलांचा दृष्टिकोन काही क्षण तिला हादरवतो, पण त्यातून ती धडा शिकते आणि शहाणी होते. चहूबाजूंनी अंधारून आलेलं असताना ती स्वतःबरोबर अजून 3 जणांची आयुष्य उजळवते. लक्ष्मी ही कथा घडते तो काळ बराच जुना आहे. मात्र समाजमन आज जसं आहे तसंच तेव्हाही आहे. अंगात धमक असलेली नीतू माहेरचं घर सावरते. ज्या गोष्टीचा तिला सर्वात तिटकारा असतो तीच गोष्ट तिच्या आयुष्यात घडते आणि काही काळ ती सैरभैर होते. स्त्री ही घडवणारी आहे, बिघडवणारी नाही, हाच अनुभव ही कथा वाचताना येतो. खजिना. निरागस अनिताचा जीवनप्रवास अशा वळणावर येतो की सगळं संपलं असं वाटावं. मामाचा आणि आत्याचा आधार घेत उंच भरारी घेतलेली ही भावंडं सामाजिक जाणीव जपतात आणि आभाळा एवढी मोठी होतात. उंच माझा झोका त्यातली शांभवी अगदी सामान्य घरातली, पण बुद्धिमान आणि कष्टाळू. हिरा जसा तासला जातो तसा अधिक उजळतो, तसाच हिचा जीवनप्रवास. समोर येईल त्या परिस्थितीला सामोरं जाऊन स्वतःच्या आयुष्याचा पट ती असामान्य उंचीवर नेऊन ठेवते. यशोदामधली माई अशीच सामान्यातली असामान्य. समाजाने कितीही बंधनं घातली तरी स्त्रीने ठरवले तर ती उंची गाठू शकते हे तिचा जीवनप्रवास सांगतो. एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे दुसरी स्त्री उभी राहिली तर दोघींचं आयुष्य सुखासमाधानाच्या रंगात रंगतं हे या कथेवरून कळतं. त्या चौघी एका सामाजिक व्यवस्थेचा भाग. प्रत्येकीचा जीवनप्रवास वेगळा, पण एका धाग्यात नशिबाने अडकलेला. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुषाची जगण्याची लालसा तिघींच्या आयुष्याला दुःखाची किनार लावते. वाट्याला आलेल्या आयुष्याला कधी शरण जात, कधी शिंगावर घेत, तर कधी गनिमी काव्याने त्या भिडतात. भिकारीमधली साधी भाबडी शिवानी आणि तिच्या वाटेला आलेली फसवणूक. ही फसवणूक कोणत्याही मुलीच्या वाट्याला येऊ शकते. दिसते तसे नसते असं आपण बरेचदा म्हणतो, पण त्याचा आयुष्यात प्रत्यय आला तर काय होतं ते ह्या कथेत आपल्याला वाचायला मिळेल. मॅडममधली उच्च शिक्षित प्रीती. स्त्रीने महत्त्वाकांक्षी असणं हा तिचा दुर्गुण ठरवला जातो आणि मग सुरू होते फरफट. आपण अगदी पुराण काळापासून पाहिलं तर महत्त्वाकांक्षी असलेली कैकई, सत्यभामा या दुष्ट म्हणून गणल्या गेलेत किंवा त्यांची प्रतिमा तशी उभी केली गेली आहे. आताच्या काळात देखील करिअर माइंडेड स्त्री असेल तर तिने घराकडे जरा म्हणून दुर्लक्ष केलेलं चालत नाही. पुरुष मात्र खुशाल सगळं बायकोच्या जीवावर टाकून आपल्या करिअरमध्ये मुसंडी मारायला मोकळा. स्त्री करिअरमध्ये पुढे जाते तेव्हा तिच्या पतीची साथ नसली की होणारी शोकांतिका. वारस. धनदांडगे लोक आणि त्यांची मानसिकता याचा अचूक फायदा घेणारे बोंधू. ह्या सगळ्यात मूल न होणं हा जसा त्या स्त्रीचाच गुन्हा. या मानसिकतेचा गैरफायदा घेणारे भोंदूबाबा समाजात ठाई ठाई आहेत आणि त्याला बळी पडणारे पण आहेत. डोरलं मधली तारी अशीच मूल न होण्याच्या गुन्ह्यात होरपळून निघालेली. जो नवरा ती जिवंत आहे का हे सुद्धा बघत नाही, त्याच्या नावाचं डोरलं घालणं हेच शहाणपणाचं आहे हे ती समजून चुकते आणि स्वतःच्या साठवलेल्या पैशातून ते डोरलं घडवते. गळ्यातलं डोरलं हे जणू स्त्रीसाठी सुरक्षा कवच अशी मानसिकता स्त्री आणि पुरुष सगळ्यांचीच आजही आहे. गुंता. हा मध्यम वर्गातल्या शरयूच्या संसाराचा पट आहे. एक स्त्री सासू बनून सून नावाच्या दुसऱ्या स्त्रीचा पाय ओढायला लागते आणि सुरू होतो एक खेळ. ज्यावेळी करिअर पणाला लागते तेव्हा स्त्रीची करिअर घरापेक्षा महत्त्वाची मानली जात नाही आणि सुरू होतो गुंता. सत्य काही वेळेला कल्पनेपेक्षा अशक्य असतं.
देखणी रागिणी स्वतःच्या पायावर दगड मारून घेते आणि संसार गमावून बसते. स्वप्न सत्यात उतरते आणि हुशार मंजू ते मुठीत घट्ट पकडून ठेवते. असे हे दैव जाणिले कुणी. भोळी भाबडी सरिता आणि तिची परीकथा असावी अशी प्रेमकहाणी. वास्तवातले चटके सहन न होऊन तिचा प्रिन्स चार्मिंग वैफल्यग्रस्त होतो आणि सरिता संसाराचा गाडा एका चाकावर ओढायला लागते. मार्गमधली सुरेखा आयुष्यातला मोठा निर्णय घाईघाईने घेते आणि चुकते. मग सुरू होते फरफट. त्यातून ती तिच्या परीने मार्ग काढते आणि जगत राहते एक दुय्यम आयुष्य. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा करायची आंतरिक इच्छा जिवंतपणी नाही, तर मृत्यूनंतर पुरी करणाऱ्या लीना, स्वाती आणि शलाका. सामाजिक उतरंडीत वेगवेगळ्या स्थानावर असलेल्या तिघी स्त्रीत्वाच्या बळी ठरतात आणि सुरू होतो एक विलक्षण प्रवास, ज्याला अंत नाही. माणसाचं आयुष्य हा रंगीबेरंगी कॅलेडोस्कोप आहे. असाच अनेक रंगांचा पट आपल्यापुढे उलगडत जातो. तो आपल्याला आवडावा ही अपेक्षा. नीला नातू लिखित लक्ष्मी या पुस्तकाचा परिचय आत्ताच आपण ऐकलात.